भाजी बघता क्षणी कधी जेवायला बसेल अशी इच्छा होते. तर इतकी मस्त ही भाजी शेवग्याच्या शेंगाची झालेली आहे. तर आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. इथे मी गावरान शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. गावाकडच्या शेंगा आणलेल्या आहेत या मी. तर आपण याला आता कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायचेत. खूप जास्त साल काढायची नाही आहे, थोडी थोडीच काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, या शेवग्याच्या शेंगा सर्व मी कट करून घेतलेल्या आहेत. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात. गॅसवरती एक कढई ठेवली आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये. थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आता इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे आपल्याला. एक छोटा 1.5 चमचा मीठ घातलेला आहे मी. तर या ठिकाणी पाण्याला उकळी आली की आता आपण ह्या शेंगा पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत. साधारण 70 ते 80% आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. एक 10 मिनिटामध्ये आपल्या ह्या शेंगा छान शिजल्या जातात. 5 ते 10 मिनिटामध्ये. याला आता आपण झाकून शिजवून घेणार आहोत. आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात भाजीसाठी. या ठिकाणी बघा, मी कढई ठेवली गॅसवरती. थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे खोबरं भाजून झालं की आता आपण याला काढून घेऊयात. खूप जास्तही भाजायचं नाही आहे. बघा, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं थोडंसं आणि याला पूर्णपणे थंड करून बारीक करून घेणार आहोत. आता इथं 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत मी. आता हा जो कांदा चिरलेला आहे तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे कांदा भाजताना तुम्हाला थोडंसं तेल घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही. आपला इथे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण दुसरा मसाला बारीक करून घेऊयात. इथे बघा, मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. भाजलेलं खोबरं, भरपूर असा लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपला कांदाही भाजत आलेला आहे बघा. याला आता काढून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कांदा पण आपला. इथे बघा, खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीरही बारीक करून घेतली मी. आता आपण कांदा बारीक करून घेणार आहोत. ही भाजी करायला जितकी सोपी आहे ना, तितकीच खायला खूप मस्त आहे. इथे आपण आता कांदा बारीक करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचा आहे. याची आता बारीक पेस्ट करून घेते मी एकदम. इथे आपला मसाला तयार झालेला आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल घातले मी. अंदाजे 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला. कढीपत्ता घालायचा. आणि आता जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे. आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप मस्त लागते ही भाजी. एखाद्या वेळेस तुमच्या घरी कुणी अचानक पाहुणे आले, भाजी काय बनवावी सुचत नसेल, तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. खूप छान मस्त अशी गावरान पद्धतीची ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आहे. बघा, इथे आपला हा मसालाही भाजून तयार आहे. छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मस्त असा मसाला भाजून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण सुखे मसाले घालूयात. इथे लाल तिखट घेतले मी, काळा मसाला, धना पावडर, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. हा सर्व मसाला आता आपल्याला घालून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर छान असं मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे. थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्येच. तर आपण बघा, अशा पद्धतीने याची ग्रेव्ही बनवणार आहोत थोडीशी. मस्त असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. या ठिकाणी बघा आपली शेंग पण बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता आपण शेंगा आणि शेंगातलं जे पाणी आहे ते सर्व आपण घालून घेणार आहोत. जर तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं वरून अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता. एवढ्या भाजीमध्ये साधारण 6 जण जेवतील इतकी भाजी मी ही केलेली आहे. याला आता छान मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ खूप जास्तही नाही घालायचं. आपण आधीही मीठ घातलेलं होतं शेंगा शिजवून घेताना थोडंसं, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. नंतर तुम्ही चव बघून मीठ आणखी घालू शकता. या ठिकाणी बघा आता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. एक 5 मिनटं आपल्याला भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. मस्त अशी भाजी तयार होते. मस्त अशी आपली भाजी बघा या ठिकाणी तयार झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की करून बघा. मस्त अशी गावरान पद्धतीची झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते चवीला. 1 ती तर 2 भाकरी खाल इतकी मस्त ही भाजी तयार झालेली आहे बघा. नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.